लडाखचे सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत अटक करून जोधपूर तुरुंगात ठेवलं असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। आज पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देऊन वांगचुक यांची त्वरित सुटका आणि लडाख नागरिकांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली। 6 सप्टेंबर रोजी झालेल्या या अटकेनंतर वांगचुक यांचा कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नाही, तर लडाखमध्ये कर्फ्यू आणि इंटरनेट बंदी लागू करून नागरिकांवर दडपशाही करण्यात आली आहे। केंद्र सरकारची ही कारवाई केवळ हुकुमशाही वृत्तीचं दर्शन घडवणारे नाही, तर ती संविधानाविरोधी आणि नागरी हक्कांची पायमल्ली करणारी असल्याचा आरोप पक्षाने केला। 2019 मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करताना केंद्राने लडाखला विधिमंडळाशिवाय केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला। त्यामुळे येथील 97% आदिवासी लोकसंख्येला आपली जमीन गमावण्याची भीती वाटू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर आंदोलन उभे राहिले असून सरकारने दडपशाही करत निष्पाप आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला, ज्यात कारगिल युद्धात लढलेले जवानही ठार झाले, असा आरोप गिरीश फोंडे यांनी केला। 26 सप्टेंबर रोजी शांततामय मार्गाने अहिंसात्मक पद्धतीने उपोषण करणारे प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दडपशाही करत NSA कायद्याखाली अटक केली आहे। सर्वप्रथम आम्ही भारतीय लोक आंदोलन आणि कोल्हापुरातील सर्व पुरोगामी धर्मनिरपेक्ष संघटनांच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतोय। केंद्र सरकारने ताबडतोब त्यांची सुटका करावी अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। राज्यभर वेगवेगळ्या संघटना आणि देशभर वेगवेगळ्या संघटना ही मागणी करतात। त्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांना भेटू दिले जात नाही आहे। आणि जेव्हा BJPचे सरकारनेच आश्वासन दिलं होतं की लडाखमध्ये ह्या ज्या काही मागण्या आहेत, 6वे परिशिष्टमध्ये त्याचं हे करणे, त्याला राज्याचा दर्जा देणे, लोकसेवा आयोग स्थापन करणे, या सर्व मागण्या ज्या आहेत ह्या BJPने आश्वासन दिले होते आणि त्याच्यासाठीच पाठपुरावा सोनम वांगचुक करत होते। जे हिंसक आंदोलन झालं म्हणतायत त्या आंदोलनामध्ये पोलिसांना कदाचित लाठीमाराने, सौम्य लाठीमाराने आंदोलन शांत करता आलं असतं, पण त्या ठिकाणी डायरेक्ट फायरिंगची ऑर्डर दिल्या गेल्या गृह मंत्रालयाकडून। याला अमित शहा आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे। त्या घटनेमध्ये कारगिल युद्धामध्ये काम केलेले आणि आपले योगदान दिलेले असे सैनिक मारले गेले, शहीद झालेले आहेत ज्या खऱ्या अर्थाने म्हणायला झालं तर। आणि त्यांची नंतर सोनम वांगचुक यांनी आंदोलन ते आपलं मागं घेतलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा जाणीवपूर्वक अटक त्यांना केलेली आहे। या अटकेचा निषेध करून आज जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरण्यास तयार आहे। आमचं मत आहे की त्यांना त्वरित जे आहे ते त्यांची सुटका जी आहे ती केली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटचा मुद्दा जो आहे तो की त्यांची नाहक बदनामी थांबवली पाहिजे। सोनम वांगचुक 2014 आणि त्याच्या काळामध्ये हे नरेंद्र मोदींचे प्रशंसक राहिलेले आहेत। ज्या पाकिस्तानच्या भेटीचा ते हवाला सरकार देतंय, ती भेट, ती जी कॉन्फरन्स आहे युनायटेड नेशनने अनेका तिथल्या प्रसारमाध्यमांनी केली होती। त्या कॉन्फरन्समध्ये सोनम वांगचुक यांनी जाऊन मोदींची प्रशंसा केलेली आहे। असे सोनम वांगचुक जे आहेत हे कुठल्या पक्षाचे वगैरे नव्हते, अनुसूचित जातीचे, बौद्ध धर्माचे ते आहेत आणि तिथल्या जमीन त्या अनुसूचित जमान्याच्या अदानीसारख्या भांडवलदारांच्या घशात जाऊ नयेत यासाठी ते आग्रही होते। आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की तिथल्या जमिनी केंद्र सरकारला जाणीवपूर्वक भांडवलदारांच्या घशात घालायच्या आहेत आणि सोनम वांगचुक हे त्याच्यामध्ये अडसर ठरतायत, म्हणून त्यांना ही अटक केलेली आहे। आणि आमचं असं मत आहे की आता दडपशाही केंद्र सरकारने बंद केली पाहिजे, नाहीतर जनता जी आहे ती नेपाळ सारखा प्रयोग करायला पण मागे पुढे बघणार नाहीये, असं आम्हाला सांगायचं। सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्यात यावी, तसेच लडाखमधील आंदोलनादरम्यान झालेल्या 4 मृत्यू आणि शेकडो जखमींच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। मागणी मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाने दिलाय। यावेळी जिल्हा सचिव कॉम्रेड रघुनाथ कांबळे, कॉम्रेड दिलीप पवार, रमेश वडणगेकर, विजय अभोळकर, अनिल चव्हाण, प्रशांत तांबे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।